रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती पदांची निवडणूक सोमवारी बिनविरोध पार पडली. मात्र खातेवाटप अद्याप जाहीर झालेले नसताना सोशल मीडियावर नवनिर्वाचित सभापतींचे खातेवाटप काही उत्साही कार्यकर्ते वाटून मोकळे झाले. सभापतींचे खातेवाटप करून त्यांच्या अभिनंदनाचे बॅनर सोशल मीडियावर फिरतायत, त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र याबाबत जिल्हा परिषदेतील नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. महिला बाल कल्याण समिती व समाज कल्याण समिती वगळता अद्याप कुठल्याही खात्यांचे वाटप करण्यात आले नसून आगामी सर्वसाधारण सभेत ते जाहीर केले जाईल असे स्पष्ट करण्यात आलं आहे. कालच 4 सभापतींची निवड झाली. त्या पद्धतीने प्रत्येक पक्षाला 2-2 सभापतीपद दिले गेले. एक भारतीय जनता पार्टीचे वैकुंठ पाटील, त्या पद्धतीने शिवसेनेचे कळम साहेब आणि रसिका राजाकेनी, राष्ट्रवादीचे ढामसे साहेब आणि अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड झालेली आहे. आणि त्याच्यात ज्या महिला बालकल्याण आहेत ते एकच फॉर्म आल्यामुळे रसिका राजाकेनी यांना महिला बालकल्याण, तसेच ढामसेजींना समाज कल्याण हा खाता देण्यात आलेला आहे. आणि बाकीचे खात्याची वाटपाची जी बैठक आहे ती 7 तारखेला जिल्हा परिषदेची बैठक होईल. त्या बैठकीमध्ये सर्व पक्षी आम्ही त्याच्या अगोदर सर्व चर्चा करू आणि त्यावेळी तो 7 तारखेला आम्ही सर्व खातेवाटप जाहीर करू. आता जे सोशल मीडियामध्ये फिरतं ते अतिउत्साही कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या प्रेमापोटी ते दिलेलं आहे. फक्त प्रेमापोटी झालेलं आहे, अतिउत्साहामध्ये झालेलं आहे. तर शिवसेनेला सांगण्यात येते की शिक्षण आणि आरोग्य आणि अर्थ मिळत आहे, त्याच्यावर काय? नाही, अजून अशा प्रकारे कोणताही निर्णय झालेला नाही आहे. त्या संदर्भात तिन्ही पक्षाची समन्वय बैठक होईल आणि अध्यक्ष म्हणून 7 तारखेला जी पत्र ज्यांना द्यायचे आहेत ते आम्ही 7 तारखेला जाहीर करू. वैकुंठ पाटील यांनी पण स्टेटस त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेला आहे, त्याच्यावर काय सांगा? नाही, वैकुंठ पाटलांच्या कार्यकर्त्यांनी स्टेटस ठेवले असतील, त्याची मला काही कल्पना नाही, ती मी एकदा चेक करतो. पण अशा पद्धतीने वैकुंठ पाटील किंवा आमचे जे कोण निर्वाचित सभासद आहेत त्यांनी कोणीही असं स्वतः स्टेटस ठेवलेलं नाही आहे. पक्षात काय नाराजी नाही? कोणत्याही प्रकारची नाराजी नाही. आम्ही एक मताने एक दिलाने काम करत आहोत. येणाऱ्या काळात 5 वर्षाच्या काळात पण एक मताने एक दिलानेच काम करून हा रायगड जिल्हा पुढे कसं जाईल यासाठीच आमचं विकासात्मक धोरण असणार आहे. कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, रायगड.